नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी संपत आली आहे आणि तेव्हाच साधारण माझ्या वाचनात एक कविता आली. एक आजी तिच्या या बाळगोपाळांची वर्षभर कशी वाट बघत असते या अर्थाची साधारण कविता आहे. चला तर मग ऐकूया. उंबऱ्याशी विसावलं आता कसलीही नाही घाई. उंबऱ्याशी विसावलं आता कसलीही नाही घाई. वय दाराशी अडकलं हे म्हातारपण वाडबाई. घर खाया उठलेलं सारं कसं चिडी चुप. दिसा गणिक वाढते लेकरांची याद खूप. भरलेला होता वाडा ओसरीला आला गेला. पाय ताणांचा राबता सडा पडे गर्द ओला. लेकरांनी माझं घर तिथं कालवा केवडा. रडे हट्ट हाणामारी शांत रातीस तेवढा. पाखरा इव सारी पोरं शिकून या दूर गेली. विसरोणी गावखेडी शहराची वासी झाली. धनी काळवासी झाले आता कोठला दरारा. म्हातारीच्या डोईवर उभा रीता हा पसारा. फक्त उन्हाळ्याची सुट्टी घालविण्या पोरे येते. म्हातारीच्या सोबतीला फक्त मोकळ्याचं राती. रस्त्यावर वाट सरू येता जाता ख्याल पुसे. अवचित बोलासाठी माय उंबऱ्याला बस. या कवीचं नाव मला माहित नाही, पण खूप अर्थपूर्ण, हृदयाला भिडणारी अशी कविता, आजची सत्य परिस्थिती सांगणारी ही कविता उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सरतेशेवटी आपल्या वाचनात येते, ऐकण्यात येते. तर बघूयात उन्हाळ्याच्या सुट्टी व्यतिरिक्तही आपण कधी कधी आपल्या गावाला आपल्या आजी आजोबांना भेटायला जाऊ शकतो. त्यांना 2 प्रेमाचे आनंदाचे क्षण देऊ शकतो. चला, आजचा हा व्हिडिओ, ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन नक्की कळवा. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. Stay tuned and goodbye.